हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज मी आलेली आहे पानशेतजवळ आणि धरणाच्या बॅकवॉटरपाशी. इथे खूप छान छान असे रिसॉर्ट्स आहेत. तर काही विला पण तुम्हाला भाड्याने मिळतील. ते कसे आहेत, त्यांचे दर काय आहेत, पॅकेजेस कशी आहेत, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण तुम्ही पण बोर होता ना शहरामध्ये राहून, तुम्हाला वन डे पिकनिकसाठी जवळच कुठेतरी जायचं असतं. चला तर मग. आता मी आलेली आहे पानशेत रोडवरती मून वेक रिसॉर्टमध्ये. हे रिसॉर्ट कसं आहे, त्यांचे दर काय आहेत हे जाणूयात. चला व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत रोहित चौगुले. नमस्ते. तुमच्या या रिसॉर्टबद्दल आम्हाला दाखवता आणि कशा आहेत रूम्स, काय आहेत, दर काय, सगळं सांगणार ना? हो हो नक्की. चला. निसर्ग तर खूपच सुंदर आहे, ब्युटिफुल. आणि डोंगरांवरती ढग आलेले आहेत. वा, व्ह्यू तर खूप सुंदर आहे. हे खडकवासल्याचं बॅकवॉटर आहे. आणि या रूमचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सगळ्या रूम्स आहेत ना, ह्या सगळ्या वॉटर फेसिंगच आहेत. रूम छोटीशी आहे, कोझी आहे आणि स्वच्छ आहे. हां, छोटी आहे हे तर मी मान्यच करीन, पण तरीही या बाल्कनीवरती ना तुम्हाला ती खूप छोटी असं वाटणारच नाही. बाथरूम बघूया. बाथरूम पण अगदी क्लीन आहे. शिवाय बाथरूममध्ये गिझर दिलेला आहे आणि ते इथे कपाट पण छान दिलेलं आहे, मस्त. त्याचबरोबर टी व्ही दिलेला आहे, एसीची पण सुविधा आहे. अजून काय पाहिजे? रोहितजी, अशा आपल्याकडे किती रूम्स आहेत? 3 रूम्स आहे. 3 रूम्स आहेत. आणि यांचे दर कसे असतात? वीकडेजचे वेगळे, वीकेंडचे वेगळे. वीकडेजचे वेगळे, वीकेंडचे वेगळे, म्हणजे पर पर्सन आहेत का? हो, पर पर्सन. काय आहेत ते? वीकडेजला 2000 पर पर्सन. अच्छा, म्हणजे सोमवार ते शुक्रवार 2000 रुपये पर 2000 रुपये पर पर्सन. आणि वीकेंडला म्हणजे शनिवार रविवार? शनिवार रविवार 2250 पर पर्सन. 2250 पर पर्सन. याच्यात तुम्ही काय काय देता? दुपारी 1 वाजता चेक इन राहतो, दुपारचा लंच, इव्हिनिंगला हायटी स्नॅक्स, संध्याकाळचा डिनर राहतो व्हेज नॉन व्हेज, हां. नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट, 11 वाजता चेकआउट. अच्छा, आणि हे सगळं अनलिमिटेड का? हो, फूड सगळं. म्हणजे थांबा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर का तुम्ही 2000 रुपये पर पर्सन वीकडेजसाठी दिले, बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 वाजता चेक इन करायचं. बरोबर. मग तुम्हाला आल्या आल्या तुम्ही काय देणार? जेवण. दुपारचं जेवण, lunch. दुपारचं जेवण देणार Veg. अनलिमिटेड. हो, व्हेज नॉन व्हेज? लंच व्हेजमध्ये. लंच फक्त व्हेजमध्ये, त्यात नॉनव्हेज नाही आहे. ओके, नोट करा व्ह्युअर्स, लंच व्हेजमध्ये. आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, इव्हिनिंगला हायटी स्नॅक्स राहतो, चहा कॉफी कांदा भजी. चहा कॉफी कांदा भजी, आणि ती अनलिमिटेड. हो, अनलिमिटेड. त्याच्यात काही कंजूसी नाही, चहा 2-4 कप प्यायला तरी चालणार ना? हो, हो. ओके. आणि मग रात्री जेवण देणार ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही राहणार. दोन्ही राहणार आणि ते अनलिमिटेड. अनलिमिटेड राहणार. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही रूम पण देणार. हो, with आणि room ती राहणार. AC रूम असेल. लेक व्ह्यूला. AC रूम लेक व्ह्यूला ना? आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नाश्ता मॉर्निंगचं देणार. ब्रेकफास्ट करून 11 वाजता चेकआउट. 11 वाजता चेकआउट. असं तुमचं 22 तासांचं पॅकेज आहे. Yes. अरे वा, मस्त आहे. आणि 2250 मध्ये पण सेमच आहे. अजून काय देता तुम्ही? वीकेंडला आपल्याकडे मॅम लाईव्ह म्युझिक आणि डीजे नाईट वगैरे सगळं. डीजे नाईट आणि लाईव्ह म्युझिक पण असतं? हो, हो. अरे वा, मस्त. मग खूप मजा येत असेल. वरती यांच्या कॉटेज रूम आहेत, त्या कशा आहेत ते आपण बघूया. ही वरची रूम बघा, स्वर्ग आहे स्वर्ग, अप्रतिम. शिवाय प्रत्येक रूम मध्ये वायफाय आहेच, त्यामुळे टेन्शन नाही. आणि ह्या बाल्कनीमध्ये बसून ना कॉफी प्यायला आणि ते पाणी न्याहाळायला इतकी मजा येईल ना. अजून काय पाहिजे जिंदगीमध्ये? या वरच्या कॉटेजेसचे जे दर आहेत ना, तर ते वीकडेजसाठी म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत 2250 रुपये आहेत. आणि शनिवार रविवारसाठी 2500 रुपये आहेत. आणि मगाशी जे सांगितलं ना की 1 वाजता यायचं, दुसऱ्या दिवशी 11 वाजता जायचं, सगळी जेवणं, सगळं ब्रेकफास्ट, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. शिवाय खालच्या बाजूला पण अशा रूम्स आहेत. आता आपण ज्या कॉटेज रूम बघितल्या त्यांचे दर कसे आहेत? वीकडेजसाठी 2250 पर पर्सन. अच्छा. आणि विकेंडसाठी? 2500 रुपये पर पर्सन, 2500 पर पर्सन. अच्छा, असा थोडासा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यात हे सगळं देता का? सगळं food included. मगाशी जे हो, सांगितलं हो, ते हो. त्याच्याप्रमाणे.
हा यांचा डायनिंग एरिया आणि इथे बार काउंटर पण आहे. तुम्ही जेवता जेवता मस्त हा वॉटर व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. शिवाय जर का तुम्हाला क्लोज डायनिंग हवं आहे तर बरोबर ह्याच्या खाली यांचा क्लोज डायनिंग हॉल पण आहे. आणि तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीबरोबर छोटे मोठे कार्यक्रम करू शकता. लहान मुलांसाठी मस्त प्ले एरिया पण आहे आणि त्यांच्या आईवडिलांना बसायला छान बाक पण ठेवलेले आहेत. यांचं रेस्टॉरंट पण आहे. म्हणजे तुम्हाला इथे राहायचं नाही आहे, तुम्ही असेच फिरायला आलाय तर तुम्हाला लंचला यायचं आहे, डिनरला यायचं आहे, तरी तुम्ही इथे येऊन जेवू शकता. त्याच्यासाठी यांचं मेनू कार्ड अला कार्ट प्रमाणे उपलब्ध आहे. आणि हो, तुम्हाला जर का ड्रिंक वगैरे आणायचं असेल आणि तुम्ही राहायला आलेले आहात तर तुम्ही ड्रिंक आणू शकता. तुम्ही असेच आलेले आहात तरी तुम्ही ड्रिंक आणू शकता, पण ते शक्यतो फॅमिलीलाच देता, हे मात्र लक्षात ठेवा. आता इथला पत्ता मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. हे जे आहे ना, या हॉटेलचं नाव आहे मून वेक रिसॉर्ट आणि हे आहे खडकवासला पानशेत रोडवरती ओसाडे गाव, वेल्हा तालुक्यामध्ये हे येतं. आणि इथून पानशेत धरण अगदी 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे तुम्ही असे फिरायला आलेला तर पानशेत धरण बघून इथे येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. रोहितजी, तुमचं रिसॉर्ट मला खूप आवडलं आणि माझी खात्री आहे माझ्या व्ह्युअर्सला पण तुमचा रिसॉर्ट खूप आवडेल. पण त्यांना ते जास्त अजून कधी आवडेल सांगू का? तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना काही डिस्काउंट द्या ना. हो दे. काय द्याल? वीकडेज असेल तर 1800 रुपये पर पर्सन करू. हां, वीकेंड असेल तर 2000 पर पर्सन करू. 2000 पर पर्सन. आणि वरच्या रूमला, कॉटेजला? रूमला वीकडेज असेल हां, तर 2000 पर पर्सन करू. वीकेंड असेल तर 2250 पर पर्सन. नक्की ना? हो मॅम. बघा, नंतर मुकरू नका. हो मॅम, नक्की. हो, खूप खूप थँक्यू. तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. काही लोकांना ना असं हॉटेलमध्ये राहायचं नसतं, त्यांना ग्रुपनी यायचं असतं आणि त्यासाठी त्यांना बंगला, व्हिला हा भाड्याने हवा असतो. तर इथे आपण आलेलो 6 सिग्मा रिसॉर्टमध्ये. आता इथे बरेच विला आहेत आणि कसे आहेत, काय आहेत, त्यांचे दर कसे आहेत, हे सगळं आपण जाणून घेऊया. हे आहेत दीपक सिंग. नमस्ते दादा, आप मुझे दिखाएंगे आपके विला कैसे है, क्या है? मैम ये हमारा 3 BHK विला है, आइए देखिए आप. अच्छा, 3 BHK विला आहे. यस मैम. वाह, अप्रतिम. सगळ्या बाजूने नुसती हिरवळ आहे. हॉल बघा किती प्रशस्त आहे आणि सोफे पण खूप छान आहेत. एक टीव्ही दिलेला आहे, फॅन आहे. इथे AC मात्र नाही आहे. इथे एक बेडरूम दिसतीये, ती कशी आहे ते आपण बघूया. मस्त, सुंदर. अरे वा, खिडकीतनं पण छान दिसतंय. छोटं कपाट दिलेलं आहे. बेडरूम इतकी मोठी आहे ना की 3-4 गाद्या घालून एक 7-8 लोक तर सहज मावू शकतात. इथे कशी छोटीशी बाथरूम दिलेली आहे आणि ती पण अगदी क्लीन आहे. बेसिन आहे, आरसा आहे. इथं जिना दिलेला आहे. आता वरती 2 बेडरूम आहेत, त्या कशा आहेत ते आपण बघूया. मस्त कोझी आहे. ओ, आणि ह्याला अशी छान बाल्कनी पण दिली आहे. खरंच हाऊ रोमॅन्टिक. शिवाय ही बाल्कनी अशी L शेपमध्ये आहे, एकदम मोठी. खरंच. आणि या बाल्कनीत बसून जो काही नजारा दिसतोय ना, आणि ह्याने अशा खुर्च्या पण दिलेल्या आहेत बाबा बसायला. हां हां, रूम तर छान आहे. बाथरूम बघूया. बाथरूम मध्ये बाथटब पण दिलाय आणि अगदी क्लीन आहे, सुंदर. गिझर पण आहे व्यवस्थित. आता यांची तिसरी बेडरूम बघूया. वा, या बेडरूमला पण अतिशय सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे आणि ती पण अशी प्रशस्त आहे. L शेपमध्ये बसायची व्यवस्था केलेली आहे. ओ, हे आंब्याचं झाड बघा ना, किती क्यूट वाटतंय. अरे बापरे, ही तर फार अगदी सगळ्या घराला वेळावेळाने दिसतीये. ओ, केवढी मोठी बाल्कनी आहे. व्ह्युअर्स, इथे AC दिलेले आहेत.
पण ते लाईटच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला उपलब्ध राहतील किंवा ते चालतील. पण खरं सांगू का, इथे ना तुम्हाला काही गरजच लागणार नाही. इथं इतकं थंड वाटतंय ना, कमालीचं. आणि या 2 बेडरूमच्या मध्ये हा मस्त असा कट्टा बांधलेला आहे. याच्यावरती असं बसलं ना की पाहिजे थोडे गेम खेळता येतील. कॅरम खेळता येईल, सापशिडी खेळता येईल. मुलांना असंच आपलं त्यांचे गेम खेळता येतील. त्यांच्याकडे इंडोर गेम्स आहेत, ते तुम्हाला इथे अवेलेबल करून देतील. मस्त वाटतंय आणि व्ह्यू पण इथून छान दिसतोय. सगळ्यात वरती एक छोटेखानी गच्ची पण आहे. ती कशी आहे ते आपण बघूया. सगळ्यांचा आवडता प्रकार तो म्हणजे स्विमिंग पूल, आणि तो इथे आहे आणि मस्त निळाशार आहे आणि तो रेंटच्या भाड्यामध्येच तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहे. आणि शिवाय तुम्हाला अजून धमाल मस्ती करण्यासाठी इथे कराओके सिस्टीमसुद्धा दिलेली आहे. हा यांचा मस्तपैकी डायनिंग एरिया आहे. तुम्ही जर का पॅकेज घेतलं ना तर तुम्हाला जेवण इथूनच मिळणार आहे. आणि फक्त तुम्ही वीकडेजमध्ये बंगला भाड्याने घेतलात तर अलाकार्टप्रमाणे मेनू तोही इथनंच मिळणार. आणि मोठा ग्रुप आला ना तर या इथे असा बुफे लावला जातो आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. असे इथे एकूण 6 व्हिला अवेलेबल आहेत. आणि तुमच्या गाड्या आल्या ना तरी भरपूर मोठं पार्किंग आहे. व्हिला तर खूप छान आहे. आता यांचे दर आपण जाणून घेऊयात. तर मला जे कळलेले दर आहेत ते असे आहेत की जर का तुम्ही 10 माणसं असाल आणि सोमवार ते शुक्रवारपर्यंत इथे आलात तर तुम्हाला 8,000 रुपयांनी हा पूर्ण व्हिला तुमच्या ताब्यामध्ये असणार आहे. पण अजून एक महत्त्वाचं, माझे व्ह्युअर्स तुम्ही असाल आणि तुम्ही जर का 10 जण इथे आलेले आहात तर हा व्हिला तुम्हाला फक्त 7,000 रुपयामध्ये मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीकेंडला शनिवार रविवार आला तर हे पूर्ण बंगला भाड्याने देत नाहीत. म्हणजे असं ग्रुप आला तर ते मुळीच देत नाहीत, तर ते पर पर्सन तुम्हाला चार्ज करतात आणि त्याचा चार्ज आहे 2,000 रुपये. आणि ते असंच आहे की सकाळी तुम्ही 1 वाजता इथे चेक इन केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तुम्ही हे सोडायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 जेवणं, 3 ब्रेकफास्ट, व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड हे सगळं तुम्हाला मिळणार. पण हे वीकेंडसाठी आहे. आणि वीकडेजमध्ये आलात तर 10 माणसांसाठी फक्त 7,000 रुपयांमध्ये, ते आपल्या व्ह्युअर्सना, इतरांना 8,000 रुपयांमध्ये हा व्हिला मिळणार. आता 7,000चा बंगला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जेवण इन्क्लुडेड नाही आहे. हे फक्त तुम्हाला राहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला जेवण पाहिजे असेल तर ह्यांच्याकडे अलाकार्ट मेनू आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही जेवण ऑर्डर करा किंवा तुम्ही बाहेर जाऊन जेवा किंवा जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. इथे लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे वायफाय, वीज याच्यामध्ये थोडासा अडथळे येऊ शकतो. पण तुम्ही जर का इथे एन्जॉय करायलाच येतात तर तुम्हाला कशाला ते वायफायची पडलेली एन्जॉय. आता याच रस्त्यावरती म्हणजे पानशेत रोडवरती अजून एक फार्म हाऊस आहे आणि ते पण असं मला छान गोंडस आणि सुंदर वाटलं. त्याचं नाव आहे रांजाई फार्म्स. निसर्गाच्या कुशीत तर दिसतंय बरं का. आपण बघूयात ते कसं आहे, त्यांचे दर काय आहेत. चला तर. नमस्ते दादा. नमस्ते मैम. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत सोमनाथ भौमिक, रांजाई फार्म्सचे मॅनेजर आहेत. आम्हाला तुमचं फार्म कसं आहे, रूम्स कशा आहेत, दर सगळं सांगणार ना? हाँ हाँ. रूम तो फारच सुंदर है, लेकिन भौमिक जी ये रूम में एसी नहीं है. क्योंकि एसी नहीं लगते 12 महीना हमारा इधर ठंडी रहते हैं. ठंडा ही रहता है. ठंडा ही रहते हैं. अच्छा, हाँ. इसलिए आपने एसी नहीं एसी नहीं लगाया. लगाया. ओ व्ह्युअर्स, हे बरोबर बोलतायत. अहो, आजूबाजूला निसर्ग एवढा आहे ना आणि झाडांची छाया आहे. एका फॅनवरती सुद्धा ना आपलं काम होऊन जातं. आणि मला सुद्धा आता थंड थंडच वाटतंय या रूममध्ये. खरंच. अपने पास ऐसे कितने रूम्स हैं? अभी तो 2 रूम है. हाँ. 2 रूम का काम चालू है अभी. अच्छा. सब चालू है. अच्छा. स्विमिंग पूल भी चालू होगा. सब स्विमिंग कुछ- पूल भी होगा. हाँ. हमारे इधर का वाईफाई सब कुछ
सब कुछ है। हाँ। अरे वाह, वेरी गुड। और लाइट की प्रॉब्लम नहीं आती? इधर लाइट का कोई प्रॉब्लम नहीं है, लाइट चला जाते हैं तो हमारा इधर का जनरेटर है, इन्वर्टर है, सब कुछ सिस्टम। सब अच्छा सिस्टम हाँ, है। हाँ। अच्छा, आणि याचे दर काय, मतलब रेट क्या है? रेट एक एक आदमी का 1200 रुपये लगते हैं, उसमें एक टाइम का खाना, 2 टाइम का नाश्ता। 2 टाइम का नाश्ता। हाँ। मतलब आपका कैसा रहेगा, कब आने का, कब जाने का? 4 बजे आने का, हाँ 4 बजे के आने के बाद आपको नाश्ता मिलेगा, हाँ रात को डिनर मिलेगा। हाँ। डिनर दूसरा दिन सुबह नाश्ता 11 हाँ। बजे क्लोज। अच्छा, और डिनर में आप क्या देते हो, वेज नॉन वेज? वेज नॉन वेज आपका कस्टमर को जो पसंद होगा वही दूंगा। और वो लिमिटेड या अनलिमिटेड? लिमिटेड रहेगा, कस्टमर थोड़ा थोड़ा मांगते हैं, वो कुछ बात नहीं। अच्छा, मतलब चावल रोटी तो हाँ अनलिमिटेड, अनलिमिटेड। और सिर्फ चिकन के पीस वगैरह वो लिमिटेड देंगे? लिमिटेड, फिर भी हमारे इधर थोड़ा ज़्यादा ही देते हैं, ऐसा अच्छा, कोई बात नहीं। अगर किसी ने मांगा तो मांगा थोड़ा तो 2-3 बहुत पीस मिल जाएगा? हाँ मिल जाएगा, ऐसा कोई बात नहीं। ऐसा कोई बात ऐसा। नाही। यांचं पॅकेज कसं आहे ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगते. म्हणजे तुम्ही आज जर का 4 वाजता आलात तर तुम्हाला आल्या आल्या चहा आणि नाश्ता मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला रात्री जेवण मिळणार. ते व्हेज किंवा नॉन व्हेज, ते लिमिटेड असेल. म्हणजे अगदी असं लिमिटेड नाही, तुम्हाला बऱ्यापैकी ते पोटभर देणारच हो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुम्हाला ब्रेकफास्ट देणार, चहा देणार आणि तुमची रवानगी सकाळी 11 वाजता तुमच्या घरी. आणि याच्यामध्ये तुम्हाला रूमसुद्धा देणार, आणि तीसुद्धा इतकी सुंदर. आणि जर समजा तुम्हाला हे 4चं पॅकेज नको असेल तर तुम्ही तुमच्या वेळाप्रमाणे ते पॅकेज ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला जास्त राहायचं असेल तर त्याचे पण चार्जेस तुम्हाला वेगळे द्यावे लागतील, ते तुम्ही मालकांशी चर्चा करून ठरवून घ्या. आणि हे जे इंटरेस्टिंग दिसतंय ना, याची मी माहिती घेतली. हा ना, यांनी एक असा प्रायव्हेट कोपरा बनवलेला आहे. आता कसं आहे, ड्रिंक्स वगैरे जे घेणारे लोक असतात ते बाहेर ना आले, त्यांना ड्रिंक्स घ्यायचे, तर त्यांचा इतरांना त्रास नको, इतरांना त्यांचा त्रास नको, अशा पद्धतीने इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि तुम्हाला जर काही फूड मागवायचं असेल तर ह्यांच्याकडे मेनू कार्डमध्ये फूड अवेलेबल आहे, ते तुम्ही डिश वाईज ऑर्डर करू शकता. आणि या ओपनमध्ये अशी टेबल खुर्ची मांडलेली आहे. हे मस्त एक चहाचा किंवा कॉफीचा वाफाळता मग घेऊन तुम्ही तासन तास असं चिंतन करू शकता. काहीच करायचं नाही, चिंतन करायचं. अरे वा, आणि हा इथे हॅमॉक पण दिलेला आहे, मस्त. ह्याच्यावरती असं पहुडायचं आणि विश्रांती घ्यायची. इथे वरती एक असं मचाण दिलेलं आहे, तिथे पण तुम्ही छानपैकी जेवणाचा आनंद घेऊ शकता. आणि फॅमिलीजसाठी इथे त्यांनी खास छोटूसा डायनिंग हॉल केलेला आहे. आणि तुम्ही जर का बाहेर काही ॲक्टिव्हिटी करताय, झोपाळ्यावरती खेळताय, बागडताय, तर यांच्याकडे कॉमन बाथरूम पण दिलेले आहेत. म्हणजे रूममध्ये जायला नको, इथल्या इथेच आपलं. इथे यांचं हे रेस्टॉरंट आहे. म्हणजे तुम्ही राहायला नाही आलात आणि तुम्हाला फक्त जेवण करून जायचंय तरी तुम्ही इथे येऊ शकता आणि मेनू कार्डप्रमाणे ऑर्डर करू शकता. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य. आणि हो, काही जण ड्रायव्हिंग करून दमतात, अशा वेळेला त्यांना एक मस्त उशी टाकून दिलेली आहे, हे बाजलं दिलेलं आहे. आता ह्याच्यावरती बसून जेवण येईपर्यंत एक मस्त झोप पण काढू शकता. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत या हॉटेलचे मालक. या आहेत सुनीताताई लोहोकरे आणि हे आहेत ज्ञानोबा लोहोकरे. नमस्कार करते. तुम्हाला ना इथे आल्यानंतर काही काळजी करायची गरज नाही. इथली सगळी व्यवस्था काका आणि काकूच बघतात. तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला काही हवं असेल, काही अडचण आली तर बिनधास्त काका काकूंना सांगायचं, अगदी घरच्यासारखं समजायचं आणि तेही आपल्याशी घरच्यासारखंच वागतात. बरोबर ना? बरोबर. मैडम, मेरा हाथ में कॉफ़ी बना के दिया, देखिए कैसे लगेगा। अच्छा, हाँ मैं अच्छा। और आपका वीडियो देख के जो आएगा, और इधर का कुक मैं ही हूँ। आप ही है? हाँ मैं ही कुक हूँ। अरे वाह, मैं बंगाली कुक हूँ। बंगाली कुक हाँ है? बंगाली कुक हूँ। ओह। और आपको जो जो अच्छा लगेगा मैं खिलाऊंगा। और आपको वीडियो देख के जो जो हाँ। कस्टमर सब आएगा, हाँ। जो बोलेंगे हाँ। मैं वही खिलाऊंगा। बंगाली कुक तो बहुत टेस्टी होते हैं। हाँ, उनके you, मैम। हाथ का खाना बहुत अच्छा होता है। थैंक यू मैम। अभी मैं आपको कॉफी पी के बताती हूँ कैसी बनी है। ओके मैम। वाह, लाजवाब।
व्ह्युअर्स, मी तुम्हाला आज 3 रिसॉर्ट आणि फार्म हाऊस दाखवले. यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही निवडा. सगळी छान आहेत. आणि हो, पुण्यापासून आपल्याला जेव्हा निवांत कुठेतरी जायचं असतं तेव्हा हे 30-35 किलोमीटरच्या अंतरावरचे आणि तरीही निसर्गाच्या कुशीत घेऊन जाणारे रिसॉर्ट्स मला कसे वाटले हे कॉमेंट करून सांगा. ओके, टाटा, बाय बाय.